प्रेक्षकांनो, वचन दिले तू मला मालिकेचा आजचा 13 मार्चचा जबरदस्त भाग आहे. म्हणजे आता तितकाच रोमॅन्टिक आहे असंही म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे झाले असं की आता ऊर्जाकडून शौर्यला प्रेमाचा ग्रीन सिग्नल मिळालाय बरं का. कारण स्वतःहूनच तिने शौर्य त्याला आवडतो हे कबूल केले. त्यातच आता दिव्याची एक वेगळीच खेळी आहे. हर्षवर्धनची हात मिळवणी करून दिव्या त्याच्यासाठी हेरगिरी करणार आहे. म्हणजे ऊर्जाचे सगळे पुरावे ती हर्षवर्धनला पोहोचवणार आहे. त्यातच आता ऊर्जाने स्वतःहून प्रेमाचे सिग्नल दिले. म्हणजे शौर्य आजीला घेऊन येणार आणि लग्नाची बोलणी करणार आहे. पण आता शौर्य खरं काय ते सांगेल का? आणि हर्षवर्धनने आता एक मोठी जबाबदारी सोपवले. ऊर्जाला मिळालेला महत्त्वाचा पुरावा आता हर्षवर्धनसाठी दिव्या नष्ट करणार आहे. पण तो नक्की पुरावा आहे तरी कुठला? पाहूयात आजच्या भागामध्ये. आणि त्यातच हात शौर्य ऊर्जाच्या तोंडून प्रेमाची कशी कबुली मिळवतोय तोही सीन मस्त आहे. प्रेक्षकांनो, मिस करू नका. त्यासाठी व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि भाग कसा वाटतो कमेंट करून कळवाच. अनुजाने ऊर्जाचा इंटरव्ह्यू घेतलेला असतो आणि ऊर्जाने अशी काही सडेतोड उत्तरं दिलेली असतात ना, जिथे तिथे नुसता ऊर्जाच्या नावाचा टंका चालू असतो. केस काय फक्त वकिलाच्या नावावरती लढली जात नाही. खोट्याने कितीही जाडजूड पडदे लावले असते ना, तरी सत्याचा प्रकाश हा बाहेर पडतोच आणि शेवटी सत्यच जिंकतं. आता जे चाळकरी ऊर्जाला घराबाहेर काढायला निघाले होते, चाळीबाहेर फेकायला निघाले होते, चक्क त्याच चाळकऱ्यांच्या तोंडी ऊर्जाचं कौतुक असतं. सर्वजण ऊर्जाचीच मुलाखत बघत असतात. आता अख्ख्या कोर्टात सुद्धा सर्व ठिकाणी फक्त ऊर्जाच्या नावाचा टंका चालू असतो. आता शौर्यला ऊर्जाचं कौतुकही असतं आणि अभिमानही वाटतो. कमाल आहेस तू यार ऊर्जा. अगं किती विचारपूर्वक उत्तरं देतेस तू. एवढंच नाही प्रेक्षकांनो, तर आता ऊर्जाच्या नावाची चर्चा कुठेही सुरू आहे माहिती आहे? तर हर्षवर्धनच्या फर्ममध्ये सुद्धा. चक्क हर्षवर्धनच्या हाताखाली काम करणारे, वकिली शिकणारे जे काही नवखे वकील आहेत ना, त्यांच्या तोंडी फक्त ऊर्जाचं नाव असतं, तिचंच कौतुक असतं. उलट ती लोक विचार करत असतात की आता या ऊर्जासमोर हर्षवर्धन टिकेल का? आणि भजन नेमकं ते ऐकतो. जेव्हा ते भजनला पाहतात पटकन कल्टी मारतात तिथून. आता ऊर्जाने इंटरव्ह्यू देऊन त्या इंटरव्ह्यूमध्ये अशी काही सनसनीत उत्तरं दिलेली असतात की तिने जणू हर्षवर्धन समोर मोठं आव्हानच ठेवलेलं असतं. आता इंटरव्ह्यू देऊन जेव्हा कोर्टात ऊर्जा येते त्या क्षणी सर्वजण तिथं टाळ्याचा वर्षाव करतात, तिचं कौतुक करत असतात आणि आमची मुलगी आमचा सन्मानचा नारा लावतात. ऊर्जाला इतकं भारी वाटत असतं. शौर्यसुद्धा तिथेच असतो. शौर्यही तिचं कौतुक करतं, तिच्यासाठी टाळ्या वाजवतो. ऊर्जा शौर्यकडे येते आणि त्याला विचारते, बघतोयस ना हे सगळं? तेव्हा शौर्य म्हणतो की डोळे भरून बघतोय. ऊर्जा त्याचे आभार मानते की थँक्यू, हे सगळं तुझ्या सपोर्टमुळे झालंय. पण ऊर्जा सोबतच शौर्यचंही मन तितकंच मोठं आहे. तो क्रेडिट घेत नाही, उलट तो ऊर्जाचंच कौतुक करतो की अजिबात नाही ऊर्जा, ही तुझी जिद्द होती, ही तुझी मेहनत होती आणि ही तुझी ऊर्जा आहे. आता तिचे सर्व जे वकील उपस्थित असतात ना, ते सर्वजण आमची मुलगी आमचा सन्मानचा नारा लावतात. आणि याच एका घटनेने ऊर्जाचं बळ, त्या हत्तीचं बळ वाढलेलं असतं. आता थोड्या वेळानंतर शौर्य ऊर्जा भेटतात चायचुईच्या ठिकाणी. आता तो त्यांच्यासाठीचा स्पेशल चहा घेऊन येतो. पण होतं असं की अचानकच शौर्य तो चहा घ्यायला जाणार तर त्याच्याकडून तो ग्लास पडतो आणि शौर्याच्या हाताला भाजतं. आता शौर्याचा जीव इतका कळवळतो, इतका विव्हळतो तो. पण त्याच्यापेक्षाही जास्त काळजी करते ऊर्जा. अरे शौर्य, तुला खूप त्रास होतोय का रे? खूप भाजलं का रे हाताला? बघू देत. आता ती पटकन शौर्याच्या हातातलं घड्याळ काढते आणि ती त्या चहावाल्याला सांगते की ए जा ना, पाणी घेऊन ये ना. शौर्य, खूप जास्त भाजलं ना रे हाताला, त्रास होतोय ना तुला? आणि ती त्याच्यावरती प्रेमाने फुंकर मारते. स्वतःच्या ओढणीने जो सांडलेला चहा आहे तो पुसून काढते. त्यानंतर तो चहावाला पाणी घेऊन येतो. मग ऊर्जा शौर्याच्या हातावरती थोडं गार पाणी ओतते. शौर्याला जरा बरं वाटतं, पण विव्हळत तर असतोच. आता ऊर्जाला इतका राग येतो, ती विचारते की काय रे चायचुई, तुला दिसत नाही का? इतका गरम चहा होता, हातात मध्ये नीट द्यायचा ना, सध्या कपही नाही पकडता येत तुला, किती हात भाजला याचा बघतोयस ना. तेव्हा ऊर्जाला शौर्य समजावतो की ऊर्जा, अगं का ओरडतेस त्याच्यावरती? त्याने थोडीच मुद्दाम केले, अगं चुकून सांडलं ना. आता ऊर्जा त्याला सांगते की चायचुई जा ना, जाऊन बर्फ घेऊन ये ना. तो म्हणतो की मॅडम, माझं चहाचं दुकान आहे, आईस गोळ्याचं नाही आहे. ऊर्जा त्याच्यावरती चिडते, हां
आता तू मलाच अक्कल शिकव. आता शौर्य समजावतो की ऊर्जा अगं ठीक आहे, मी नको काळजी करूस इतकी. तरी शौर्यला म्हणते की अरे काय शौर्य ठीक आहे, बघ ना हात किती भाजलाय तुझा, खूप दुखतंय का रे. तिला इतकं जीव कळवळत असतो, ती प्रेमाने त्याच्या हातावरती फुंकरही मारतच असते. आता शौर्याला ते भाजलेले जे दुखणं आहे ते राहिलं बाजूला, तो ऊर्जाकडेच पाहत असतो, कारण ती खूपच पॅनिक झालेली असते. आता तो चायचुए आहे, तो म्हणतो की मॅडम तुम्हाला जर पर्पज हवा असेल तर मी मिळतोय का ते बघतो. आता शौर्य ऊर्जाला शांत करतो की ऊर्जा शांत हो आधी, अगं काहीही झालेलं नाहीये. ऊर्जा म्हणते की कसं काय झालं नाहीये शौर्य, तेव्हा किती भाजलंय ते हाताला. आता शौर्य लहान मुलांसारखा दटावतो की ऊर्जा तू आधी शांत हो बरं, अगं फक्त हाताला भाजलंय मला, मी काय कुकुलं बाळ आहे का, किती काळजी करते सगळं. तेव्हा ऊर्जा म्हणते की हां शौर्य मी किती घाबरले होते माहिती आहे ना. तेव्हा शौर्य म्हणतो की खरंच वेडीच आहेस तू. त्यावर ऊर्जा म्हणते की मी वेडी, तर तू वेड्यांचा बादशाह आहेस. जेव्हा हॉस्पिटलमध्ये मला लागलं होतं, घेऊन गेला होतास की अख्खं हॉस्पिटल डोक्यावरती घेतलं होतंस, तेव्हा शौर्य म्हणतो की अगं तुला लागलंच होतं तितकं, आणि त्यांना कळणं महत्त्वाचं होतं. तुझ्या डोक्याला लागलं होतं, रक्त एवढं मोठं गेलं होतं, आणि ते ट्रीटमेंट करायला तयारच नव्हते. आता ऊर्जा नकळतपणे बघा काय बोलून जाते. ती शौर्याला म्हणते की शौर्य मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर जितका त्रास तुला झाला ना, तसाच मलाही त्रास होतोय. तेव्हा शौर्य म्हणतो की ऊर्जा मला खूप त्रास झाला होता अगं. आता शौर्य थेट मुद्द्यालाच हात घालतो. तो विचारतो की माझं प्रेम आहे तुझ्यावरती, मला काळजी वाटते तुझी, पण तुला का त्रास होतोय. आता मात्र ऊर्जा निशब्द होऊन जाते. आता पत्रकारांसमोर तर प्रश्नांची सगळी उत्तरं हुळबुट्टेकडून मिळतील असं ऊर्जानं म्हटलं होतं. मग सगळे पत्रकार येतात ते पोलीस स्टेशनात, आणि ते आता हुळबुट्टेची वाट पाहत असतात. आता इतक्यातच हुळबुट्टे येतो, पण तो त्याच्या वर्दीत नसतो हा. जेव्हा ते पत्रकार घेरतात ना त्याला, तो मुद्दामच म्हणतो की इन्स्पेक्टर हुळबुट्टेला शोधताय. अहो मी पण त्यालाच शोधतोय की हो, मला पण माझ्या प्रश्नांची उत्तर पाहिजेत की हो. तुम्ही बसून घ्या म्हणतो मी, मी पण बघून येतो हुळबुट्टेला. आता थोडा वेळात तो त्याची वर्दी घालून बाहेर येतो आणि तो हाक मारतो. आता ते पत्रकार समोर येतात, तेव्हा तो स्वतःचीच ओळख करतो. आता मीडियातला एक विचारतो की पण सर मग मागाशी तुम्ही स्वतःलाच शोधत होता की काय. हुळबुट्टे सांगतो ते काय आहे, मला जरा विसरायची सवय आहे हो, ते मी माझी वर्दी घातलो ना, मग माझं नाव बघितलं का लक्षात आलं. आता एक एक करून सगळेजण जे पत्रकार आलेत ना, नुसते हैराण करून सोडतात हुळबुट्टेला. ते म्हणतात की गुन्हेगार नक्की कोण आहे, आम्हाला FIRची कॉपी बघायची आहे, FIRमध्ये नक्की कुणाचं नाव दाखल केलं आहे. तेव्हा पहिल्यांदा हुळबुट्टे सांगतो की आम्ही थेट नाव नाही देऊ शकत तुम्हाला. आता ते पत्रकार विचारतात की पण ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे म्हणाल्या की आमच्या प्रश्नांची उत्तरं फक्त तुम्हीच देऊ शकतात. आता तोंडातच तो पुटपुटतो, हे ऊर्जा शिंदे ऐकत नाही हो. आता पत्रकार विचारत असतात की नाव तुम्ही मुद्दाम लपवून ठेवताय का, कुणाच्या आदेशावरून हे सगळं करताय. त्या हुळबुट्ट्याच्या डोक्याची नुसती दही करून टाकतात ही लोक. अहो जरा सुट्टं सुट्टं विचारा की हो, ते माझं मेंदू एवढीसच आहे की तुम्ही प्रश्नाचं भडीमार केलं ते हैराण होऊन जातो म्हटलं मी. तेव्हा आता ते पत्रकार विचारतात की आम्हाला FIRमध्ये नक्की नाव कोणाचं आहे ते बघायचं आहे, त्यांना ऐकायचं असतं गुन्हेगाराचं नाव. आता मात्र हुळबुट्टे अडकतोच. आता इकडे शौर्य तोच प्रश्न फिरून विचारतो म्हणून ऊर्जा निघालेलीच असते. पण इतका छान ट्विस्ट आलाय ना प्रेक्षकांनो, आवर्जून बघा म्हणते मी तर. कारण आता ऊर्जा खरोखर शौर्याच्या प्रेमात पडली आहे, हे स्वतःहूनच ती शौर्याला सांगणार आहे. ते कसं बघा. आता शौर्य माफी मागतो की ऊर्जा खरंच सॉरी, म्हणजे मी तुला म्हटलं होतं की मी हा विषय पुन्हा नाही काढणार. शौर्य म्हणतो की मी एक सिच्युएशन, म्हणजे उदाहरण देऊन जी सिच्युएशन आहे ती क्लिअर करतो. मी हॉस्पिटलमध्ये पॅनिक झालो होतो, मला त्रास होत होता, कारण माझं प्रेम आहे तुझ्यावरती ऊर्जा. पण माझ्या हातावरती सदा चहा सांडलाय, मग तू इतकी अस्वस्थ का झाली आहेस. तुझं तर प्रेम नाही आहे ना माझ्यावरती, तू तर फक्त मला स्वतःचा मित्र मानतेत. मग आता मात्र ऊर्जाच्या मनावर थोडं दडपण येतं. आता इकडे पोलीस स्टेशनात बघा, गुन्हेगाराला शिक्षा होणार की नाही. हुळबुट्टे म्हणतो की आता ते आम्ही कसं ठरवणार हो, ते कोर्ट ठरवेल की. प्रश्न विचारतात की मग तुम्ही काय करणार. त्यावर हुळबुट्टे म्हणतो की गुड क्वेश्चन. आता आम्ही बघा काय करणार, आता फिर्यादी केस नोंदवणार तर आम्ही पुरावे बिरावे शोधणार ना. पत्रकार विचारतात की मग शिक्षा होणार की नाही. हुळबुट्टे सांगतो की अहो ते कोर्ट ठरवणार की. आता जे पुरावे गोळा केलेले असतात ते सगळे पुरावे कोर्टात सादर होणार.
मग ते एकदाचे बिनतोड निघाले सिद्ध झालं की मग होणार की शिक्षा. आता ते पत्रकार विचारतात की म्हणजे सगळं काम वकीलच करणार काय. तेव्हा उलबटच सांगतो की ते काय आहे, जे कोर्टात पुरावे सादर केले जातात ना, ते पुरावे शोधण्याचं काम आमचं असतंय बघा. एक पत्रकार विचारते की मग पुरावे शोधलेत की नाही, या केसमधून काय निष्पन्न झाले. उलबट उत्तर देतो की कुठे काय निष्पन्न झाले किंवा अजून इन्व्हेस्टिगेशन तर चालूच आहे की. ते कसं आहे बघा मॅडम, आम्हाला ना ते सरकारी अधिकारी आहो, आम्ही कर्मचारी आहो, तर कायद्याच्या चौकटीत राहूनच सगळं काम करावं लागतं ना. आता पत्रकार बघा मुद्दामच प्रश्न विचारतात की पण एखाद्या पुराव्याविषयी काहीतरी माहिती द्या, काही ठोस सबळ पुरावा हाती लागले की ते तुमच्या. आता हुळबट म्हणतो की हे बघा, तुम्ही कोणतंही प्रश्न विचारलं तर एकच उत्तर आहे की हो, चौकशी चालू आहे. आता ते पुढचे काही प्रश्न विचारणार पत्रकार, तर हुळबट सांगतो ते आम्ही गोपनीयतेच्या शपथ घेतलेली असते की हो, त्यामुळे सगळं उघड उघड नाही हो करता येतं. तेव्हा पत्रकार विचारते की मग पुरावा आम्हाला कसा कळणार. हुळबट सांगतो की ते कोर्टात केस उभी राहिली की कळेलच की हो. पत्रकार विचारते की कोर्टात केस कधी उभी राहणार. हुळबट म्हणतो की ते तारीख डिक्लेअर झाल्यावर उभी राहील की हो. आता ते सगळे पत्रकार विचारत असतात की आता हे सगळं झाल्यानंतर विक्रांतला अरेस्ट होणार का. ते कितीतरी प्रश्न विचारतात हा प्रेक्षकांनो. पण हा हुळबुटे चौकशी चालू आहे, चौकशी चालू आहे, चौकशी चालू आहे सांगून बरोबर कल्टी मारतो हा तिथून. म्हणजे या हुळबुटेने काय केलं, जे पत्रकार प्रश्न विचारून हैराण करत होते ना, बरोबर त्यांचाच उलटा गेम केला आहे. आता शौर्यला जाणून घ्यायचं आहे ऊर्जाच्या मनात नक्की चाललंय तरी काय. म्हणून मुद्दामच तो ऊर्जाची फिरकी घेतो की ऊर्जा नाही म्हणजे अगं एकदा विचार तरी करून बघ ना, कदाचित असं काही आहे का जे तुझ्या लक्षात आलंय किंवा तुझ्या लक्षात आलंय पण ते तू मुद्दाम माझ्यापासून लपवतेस. मे बी तू मुद्दाम मला सांगत नाही आहेस. सांग ना ऊर्जा, तुझा जीव माझ्यासाठी इतका का तुटतोय. तेव्हा आता ऊर्जा थोडीशी गडबडते, पण बरोबर ती बाजू सावरण्याचा प्रयत्न करते. अरे कारण तू माझा खूप चांगला मित्र आहेस ना. आता शौर्यला काही उत्तर अपेक्षित नाही आहे. शौर्य अचानकच ऊर्जाचा हात पकडतो आणि थांबवतो, कारण यावेळी आता ऊर्जाकडून कुठलेही एक्सक्युजेस त्याला ऐकायचे नसतात. ऊर्जाकडून त्याला उत्तर हवं असतं. आता इकडे चाळीत तळवी काकू पूर्वाकडे येते, गोडाचा शिरा घेऊन आलेली असते आणि ती तोंड कोड करायला सांगते. पूर्वा, मी म्हटलं होतं की नाही, एक दिवस आपली ऊर्जा आपल्या चाळीचं नाव मोठं करणार, बघ केलं की नाही. तेव्हा पूर्वालाही खूप अभिमान वाटतो. ती म्हणते की हो ना, बचत गटाच्या मीटिंगमध्ये सुद्धा आज बायका भरभरून ऊर्जाचं कौतुक करत होत्या. इतकं भारी वाटत होतं मला. एकीकडे तिची काळजीही वाटते आणि दुसरीकडे तिचं कौतुकही वाटतं. ते सामान बाहेर फेकण्याचा प्रकार काय झाला, मला रात्रभर झोप नाही येऊ लागली. राहून राहून ऊर्जाची काळजी वाटत होती. आता तळवी काकू समजावतात, पूर्वा अगं संकट काय काय येतच असतात, पण आपली ऊर्जा धीट आहे आणि तुम्ही सगळे लोक होताच की ऊर्जासोबत. तेव्हा तळवी काकू शौर्याचं कौतुक करते. ती म्हणते की आम्ही कुठलं, आम्ही तर होतोच, पण आपला तो शौर्य अगं पुरून उरला त्या लोकांना. तेव्हा पूर्वाही कौतुक करते की खरंच खूप गुणी मुलगा आहे ना तो, त्याचीही ऊर्जाला साथ होतीच म्हणा. आता तळवी काकूला अचानक काम आठवतं आणि त्या निघून जातात. पण प्रेक्षकांनो, आता नियतीचा खेळ बघा. म्हणजे आता पूर्वालाही राहून राहून वाटतंय मनापासून की ऊर्जाला शौर्यसारखाच जोडीदार मिळायला हवाय. आता इकडे शौर्य ऊर्जाला सांगून टाकतो, मी आयुष्यभराचा तुझा जोडीदार व्हायला तयार आहे, पण तुला तर मी तुझा जोडीदार व्हायला नको आहे. नको आहे ना ऊर्जा. ऊर्जा खरंच सांगा की तुला माझ्याबद्दल प्रेम नाही वाटत. आता तो प्रश्न ऐकते आणि ऊर्जा त्याच्या हातून हातच काढून घेते. आता शौर्याला रिॲलिटीची जाणीव होते. तो म्हणतो की आय एम सॉरी, मी प्रॉमिस मोडलं. आणि तो जे चहाचे ग्लास असतात ते ठेवायला जातो. तेव्हा ऊर्जा विचार करते की शौर्य, तुझ्या प्रश्नांचे मी तरी काय उत्तर देणार आहे, कारण हे निवड करण्याचा अधिकार माझा आहेच तरी कुठे. पण जेव्हा शौर्य समोर येतो, तो म्हणतो की चला मॅडम, अहो इतक्या फेमस झाला आहात तुम्ही, तुमचे फॅन लोक येतील ना ऑटोग्राफ घेण्यासाठी. मुद्दामच तो चेष्टा करतो. पण शौर्यला ऊर्जा काय म्हणते बघा, थोडीशी चाचपडत कचरत बोलते ती. ऐक ना शौर्य, मला तुला थोडं काहीतरी सांगायचं आहे. आता दिव्याचा इकडे भलतंच खेळ चालू आहे. म्हणजे शैलेजाने तिला तशी पट्टीच पडवली. ती हसऱ्या चेहऱ्याने
हर्षवर्धनसाठी कॉफी घेऊन येते. शौर्य कॉफीचा मग घेतो आणि खुर्चीत बसतो. सॉरी हर्षवर्धन पण दिव्या तिथेच असते तटस्थ उभी. तेव्हा हर्षवर्धन विचारतो की काय काम आहे तुझं? तुझे दागिने जाग्यावरच आहेत. तेव्हा दिव्या हसत म्हणते की सो नाईस ऑफ यू बाबा, किती काळजी करता हो तुम्ही माझी. हर्षवर्धन तिला एका गोष्टीची क्लॅरिटी देतो की 1 मिनिट काळजी घेतो ती माझ्या घरच्यांच्या हायजीनची. मला घरात कलह आवडत नाही. तुझे जे काही काम असेल ते पटकन बोल. आता दिव्या थेट मुद्द्यालाच हात घालते. मला विक्रांत शिर्केच्या केसबद्दल बोलायचं आहे. तेव्हा हर्षवर्धन विचारतो की काय बोलायचं आहे? दिव्या म्हणते की बाबा या केसमध्ये मी तुम्हाला मदत करू शकते. पण हर्षवर्धन तिला स्पष्ट शब्दात सांगतो की नो थँक्स. हर्षवर्धन जहागीरदाराला कधीच कोणाच्याच मदतीची गरज पडलेली नाही आहे. तेव्हा मुद्दामच दिव्या टोमणा मारते की अच्छा, म्हणूनच दिवसाला 3-3 डोकेदुखीच्या गोळ्या खाताय वाटतं. आता दिव्या कसं बसं तरी हर्षवर्धनला कन्व्हिन्स करते की बाबा आता विक्रांतच्या केसमध्ये तुम्ही इतरांची मदत घेताच आहात ना, मग थोडीशी माझीही मदत घ्या. ऊर्जा माझी सख्खी बहीण आहे. मग मी तिला कन्व्हिन्स करणार होते की ही केस मागे घे म्हणून, तुम्हाला न विचारता. तेव्हा हर्षवर्धन सांगून टाकतं की तिने साधं तुला समोरही उभं केलं नसतं. दिव्या मान्य करते की हो, म्हणूनच तर मला तुमची मदत करायची आहे. म्हणजे हर्षवर्धन म्हणतो की तुझा प्लॅन सुरू होण्याआधीच फेल आहे. तेव्हा दिव्या सांगते की हो बाबा, म्हणून आता प्लॅन तुम्ही करायचा आणि एक्झिक्यूट मी करणार. म्हणजे तुम्हाला हवी असणारी सगळी विक्रांतच्या केसची माहिती मी तुम्हाला पोहोचवणार. आता विक्रांतची केस अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे ऊर्जा जी काही तिच्या त्या केसमध्ये माहिती मिळवल ते सगळे पुरावे, ती सगळी माहिती मी तुम्हाला आणून देणार. थोडक्यात काय, मी तुमच्यासाठी हेरगिरी करणार. आता हर्षवर्धन दिव्याचा या डीलचा विचार करत असतो. तर तिकडे शौर्य इतका उत्सुक असतो ऊर्जाचं तोंडून काय ऐकायचं आहे ते. पण ऊर्जा इतकी वेड्यासारखी वागते ना खरंच. अरे सांगून टाकायचं ना मनात जे आहे ते, पण नाहीच. बोलताना इतकी चाचपडते, इतकी घाबरून गेलेली असते. ते शौर्य मी विचार केला होता की आणि ऊर्जा सांगणार इतक्यातच ती म्हणते की नाही राहू देत. आता शौर्य किती खुश होता बिचारा, चेहरा पडतो यार त्याचा. इतक्यातच तो चायचूवाला येतो बर्फ घेऊन. ऊर्जा म्हणते की चल बर्फ लावून घेऊयात. आता तो बर्फ ते आपल्या ओढणीत घेते आणि आता शौर्याच्या हाताला बर्फाचा शेक देणार. तर मुद्दाम शौर्य फिरकी घेतो की नाही राहू देत. कशाला? मित्राला सांगायचं नाही आहे तुला, तू काय विचार करत होती ते. तेव्हा ऊर्जा म्हणते की आगाऊपणा करू नकोसा. आणि इकडे आता ऊर्जा शौर्याच्या हातावरती प्रेमाने फुंकर मारत असते, त्याच्या हाताला बर्फाचा शेक देत असते. शौर्य गालातच असतो कारण त्याला भारी वाटत असतं. ऊर्जा आपली किती मनापासून काळजी घेते. ऊर्जा म्हणाले ते खरं आहे. खरंच शौर्य वेड्यांचा बादशाह आहे. त्याच्या एवढ्या गोष्टीवरून लक्षात नाही आलं म्हणजे. आता ते जाऊ देत, पण इकडे बघा आता दिव्या हर्षवर्धनला कशी आपल्या हातात घेते ते. हर्षवर्धन म्हणतो की पण प्लॅन एक्झिक्यूट करणार तरी कसा? तेव्हा ती म्हणते की बाबा अहो तिथे घरी जाऊन. हर्षवर्धन विचारतो की पण तू तर इतक्या वर्षात केली नाही, मग अचानक? त्यावर दिव्या म्हणते की त्याची काळजी तुम्ही करू नका बाबा, मी सगळे सेटिंग लावून ठेवले, सगळे ग्राउंड तयार करून ठेवले. तुम्ही फक्त मला सांगायचं मी कशासाठी कधी जायचं इथे, आणि मी बघा मी प्लॅन कसा फत्ते करते ते. हर्षवर्धन थोडासा दिव्यापासून दूर जातो. परत फिरून तो येऊन दिव्याला विचारतो की तू कोणत्या लेवलचं खोटं बोलू शकतेस हे मला माहिती आहे. ऊर्जा तुझी सख्खी बहीण आहे. तेव्हा दिव्या सांगते की ते नातं त्यांनी केव्हाच तोडलंय. आता फक्त हे माझं घर आहे आणि मला माझ्या घरात माझी हक्काची जागा हवीच आहे बाबा. हर्षवर्धन तिला स्पष्ट विचारतो नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? दिव्या म्हणते की मी फक्त सिम्पलची डील करायला आली. म्हणजे तुम्हाला जे हवं ती माहिती मी तुम्हाला पुरवणार आणि तुम्ही त्या बदल्यात मला या घरात माझी हक्काची जागा मिळवून द्यायची. इस हात से लो, इस हात से दो. बाबा मी फक्त स्ट्रेट फॉरवर्ड विचार करते. आता दिव्याचा सिंपलचा फंडा, पण हर्षवर्धन म्हणला मुद्दामच ते म्हणते की बाबा मलाही माहिती आहे तुम्ही माझी डील नाकारू शकतच नाहीत. मग तेव्हा हर्षवर्धन तिला काम सोपवतो. पहिली जबाबदारी ऊर्जाचं सर्व बँक डिटेल्स. दिव्या इतके खुश होते, ती सांगून टाकते की मिळतील आणि आपला हात डीलसाठी पुढे करते. पण हर्षवर्धन इतका तिरप्या नजरेने
इतके म्हणजे कावेबाज नजरेने बघत असतो की थोडीशी ती घाबरते. चला बाबा, एकदाच आता ऊर्जाकडून प्रेमाचा सिग्नल मिळायचा असं म्हणायला आता हरकतच नाही आहे. कारण इकडे ऊर्जा म्हणते की तुला माझ्या आईशी बोलावं लागेल. हा शौर्य खरंच डोक्यावर पडलेला आहे. म्हणजे मुलगी हसते, लाजते, समोरून बोलते, तरीही याला काही ते सिग्नल लक्षातच येत नाही. तो विचारतो की कशाबद्दल? अच्छा अच्छा, काल जे सगळं झालं त्याच्याबद्दल. ठीक आहे, मी बोलतो. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही रे, म्हणजे तुला कोणाला तरी घेऊन यावं लागेल आणि माझ्या आईशी बोलावं लागेल. आता इथेही शौर्य मातीच खातो. तो म्हणतो की इन्स्पेक्टर हुबुटे, आई त्यांना कशाला ऊर्जा, नाहीतर ते येतील आणि करत बसतील यम्मा यम्मा माया यम्मा. ऊर्जा त्याच्यावरती चिडते. ए नाही रे, बिचारी ऊर्जा जाम वैतागते हा शौर्यला. ती म्हणते की तुला कळत नाही आहे का मला काय म्हणायचं आहे ते? म्हणजे तेव्हा मुद्दामच शौर्य म्हणतो की ठीक आहे, मग तू समजव ना. तेव्हा ऊर्जा म्हणते की तू कोणाला तरी सोबत घेऊन ये आणि आपल्याबद्दल आईशी बोल. तेव्हा तो विचारतो की कोणाला, म्हणजे अच्छा, कोणीतरी फेमस व्यक्ती घेऊन यायची आहे का? तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही रे शौर्य, मोठी व्यक्ती म्हणजे घरातली मोठी व्यक्ती. ऊर्जा त्याला सांगते की तू तुझ्या आईला किंवा बाबांना घेऊन ये आणि बोल माझ्या आईशी. आत्ता मात्र याला तो सिग्नल कळतो बरं का. आणि मग काय प्रेक्षकांनो, इतका छान मस्त भाग इथेच संपतोय. पण पुढे मोठा छान ट्विस्ट आहे. शौर्य विचारतो की पण ऊर्जा मला सांग, तुझ्या आईने जर तुला विचारलं की शौर्य तुला आवडतो का, तर काय उत्तर देशील? मुद्दामच ऊर्जा सुरुवातीला भाव खाते की सांगेन जे आहे ते. शौर्य तो विचारतो की काय? ऊर्जा सांगून टाकते. शौर्य अक्षरशः रस्त्यावरतीच नाचायला लागतो. आता त्यानंतर तो आजीला कन्व्हिन्स करतो की आजी, मला ऊर्जाला गमवायचं नाही आहे. माझ्या वतीने प्लीज तू येऊन बोलशील का तिच्या आईशी? आता तिकडे थोडीशी ऊर्जा संभ्रमात पडले की पूर्वाला ही गोष्ट सांगायची कशी. त्यातच आता ती कावेबाज दिव्या, तिने तर हर्षवर्धनशी डील केली आहे ना, ती हेरगिरी करणार आहे. मग ऊर्जाच्या छोट्या छोट्या डिटेल्स ती तिथे पाठवणार. पण आता ऊर्जा पुढचं नक्की काय ठोस पाऊल उचलेल आणि शौर्य ऊर्जाच्या या नात्याबद्दल पूर्वाचा काय निर्णय असेल, पाहणं मनोरंजकच ठरेल प्रेक्षकांनो.